अनुसूचित जाती विकास निधीचा गैरवापर, दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची डॉक्टर संजय उदमले यांची मागणी। अनुसूचित जाती विकास निधीचा गैरवापर करणाऱ्या दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर संजय बन्सीभाऊ उदमले यांनी केली। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांच्याकडे तक्रार दाखल केल्याची माहिती दिली। डॉक्टर उदमले यांनी सांगितले, पाथर्डी नगर परिषदेत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजासाठी राखीव असलेल्या विकास निधीचा इतर कामांसाठी वापर करण्यात आला। त्यामुळे दलित समाज विकास कामांपासून वंचित राहिला असून शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे। समाज कल्याण विभागाच्या चौकशी अहवालातही संबंधित निधीचा इतरत्र वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे संबंधित अधिकारी आणि तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। भारतीय राज्यघटनेतील कलम 41, 46 आणि 338 तसेच शासन निर्णय आणि चौकशी अहवालाचा आधार घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला अनिल बोरुडे, सुभाष हंडाळ, अण्णा हारेर, आसिफ शेख, जयराम भगत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। अनुसूचित जाती समाजाच्या विकासासाठी राखीव निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दलित समाजाला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माननीय शासनाचा जो काही दरवर्षी निधी येतो त्या निधी संदर्भामध्ये आणि त्या निधी अंतर्गत झालेली जी काही विकास कामं होती त्या विकास कामांच्या संदर्भामध्ये शहरातील काही नागरिकांनी उपायुक्त समाज कल्याण अहमदनगर, अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार दाखल केलेल्या होत्या। त्या तक्रारीची दखल घेऊन माननीय उपायुक्त समाज कल्याण यांनी स्थळ पाहणी केली आणि त्यामध्ये त्यांच्या असं निदर्शनास आलं की अनेक कामं ही नियमबाह्य पद्धतीने व दलितांसाठी जो निधी दिलेला होता, त्यांच्या वस्तीसाठी जो निधी दिलेला होता त्यासाठी न खर्च करता तो इतरत्र खर्च केलेला आहे असं त्या ठिकाणी त्यांना आढळून आलं आणि त्यांनी आपला संपूर्ण अहवाल तयार केला त्यांच्या समितीने आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तो अहवाल सादर केला। तो अहवाल सादर केल्यानंतर त्या अहवालामध्ये त्यांनी अशी मागणी केली होती, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर योग्य त्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे। परंतु अद्याप कुठलीही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळं मी माझ्या दलित बांधवांसाठी जो काही निधी आलेला होता त्या निधीच्या पळवापळवी संदर्भामध्ये आणि ही झालेली जी की अनियमितता होती, जो झालेला माझ्या दलित बांधवावर अन्याय झालेला होता, माझे दलित बांधव त्यापासून वंचित राहिलेले होते, यासाठी मी गेल्या 15 दिवसापूर्वी माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग भारत सरकार यांच्याकडे दाद मागितली आणि दाद मागितल्यानंतर माननीय आयोगाने माझ्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन शहानिशा करून आज काल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये विचारणा केलेली आहे एक नोटीस देऊन। आणि म्हणून अशा प्रकारचा दलितांसाठी आलेला निधी, माझ्या समाज बांधवांसाठी आलेला निधी जर अनेक स्थानिक शासन संस्थेमध्ये तो जर इतरत्र वळवला जात असेल तर ती निश्चितच दलितांवर अन्यायकारक अशी बाब आहे आणि ती इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही।